पितांबरी निर्भीत रसिको मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मंगल केंकरे आणि अजय विचारे निर्मित, विजय केंकरे दिग्दर्शित आणि नीरज शिरवैकर लिखित 2:22 या नाटकाची पूर्ण टीम आपल्याकडे आलेली आहे. हॅलो हॅलो. तुमची इतकी लाईव्हली टीम आहे, पण तुमचं नाटक हॉरर आहे. हो, आम्ही लाईव्हली आहोत त्यामुळेच ते हॉरर होत आहे. आम्ही लाईव्हली असल्यामुळे आम्ही डेडली नाटक करतोय. बरं, हे सगळा किचाड करून आता मला सांगा, तुमचं जे हॉरर नाटक आहे त्याची संहिता कोण सांगू शकेल? संहिता म्हणजे जी आपली ऍक्च्युअल नाटकाचा गाभा आहे, त्याच्यामध्ये इनफॅक्ट इंटरेस्टिंगली ही हॉरर कॉमेडी आहे. नुसतंच हॉरर नाहीये. दर्शन पूर्णपणे कॉमेडीची बाजू. खरं तर पहिले हॉरर होतं, फक्त हॉरर होतं. खरं तर हे आल्यामुळे ते कॉमेडी झालेलं आहे, म्हणून ते हॉरर कॉमेडी. पण आय थिंक ते वर्क होतं, म्हणजे अगदीच वर्क होतं. हॉरर कॉमेडीज आर इन वोग. सो दर्शन, तू सांग हे नाटक, त्याची संहिता आणि त्याच्यात आणलेली तू कॉमेडी. मी हे नीरज बरोबर दुसरं नाटक करतोय. याआधी सुद्धा आम्ही एक हॉरर कॉमेडी केली होती. ती प्रचंड प्रयोगात गाजली. 9 प्रयोगात ती बंद पडली. कुठली? त्या नाटकाचं नाव होतं बाय बाय बायको नावाचं नाटक होतं. ते अभिजित सटमने प्रोड्यूस केलं होतं, नीरजने लिहिलं होतं, सुदीप मोडकने डिरेक्ट केलं होतं आणि मी आणि नटवर्य ऋषिकेश जोशी असे आम्ही दोघे त्यात काम करायचो. मी पाहिलंय हे नाटक. पण ते त्यावेळेला चाललेलं नाही. ते हेच नाटक, ते हॉरर नव्हतं. ते हॉरर नव्हतं, ते कॉमेडी होतं. ते हॉरर कॉमेडी होतं. ते तुमच्या दोघांमुळे हॉरर झालं. नाही, ते आम्ही नाही केलं, ते लेखक दिग्दर्शकाने हॉरर केलं. हे या बाबतीत मी तर नीरजची अगदीच बोलू शकतो. तर नीरजने हे लिहिलेलं नाटक आहे. मला असं वाटतं आत्ता रंगभूमीवर थोडेसे वेगळे जॉनरा लिहिणारा, मला असं वाटतं की नीरज हा फार त्यातल्या त्यात. इनफॅक्ट तो सगळे जॉनर लिहितो. तो कॉमेडी लिहितो, आमने सामने सारखं नाटक पण त्यांनी लिहिलंय, परफेक्ट मर्डर सारखं पण आहे, आणि हे हॉरर आणि खरं खरं सांग सारखं पण नाटक त्यांनी लिहिलंय. सो नीरज सध्या खूप खूप हॉट अँड हॅपनिंग रायटर आहे. नीरजचे असे राईटअप्स येतात की लेखनाच्या जीवावर लाखो कमावणारा माणूस वगैरे असे पेपरमध्ये न्यूज आलेले आहेत. त्यामुळे काही हरकत नाही नीरजला असा लाखात एक रायटर म्हणायला, काहीच हरकत नाही. तर असं आमचं हे हॉरर नाटक आहे. काही नाही, मला नीरज दिसतोय कारण हे ऐकतात. आपली स्टेजवर असंच होत असतं सारखं दोघींचं. तुम्ही हसता स्टेजवर? आम्ही मागे एकच पॉइंट आहे नाटकात जिथे तिला विचारीला, कारण की एक खूप मोठा एक वेगळी एकांकिका होते जी या दोघांची चालू असते, आणि तिथे ऍक्च्युअली 2च वाक्यांची होती. निदान माझ्या पात्राला ती थोडी मुभा आहे की मी हसू शकते बाबा काहीतरी. हिला स्कोपच नाहीये, त्यामुळे ती बिचारी मागे बघते आणि जेवढं काय थोडंफार हसू शकते तेवढं मनातल्या मनात हसून घेते मी तिथे. नाही, आम्ही असे फार हसत नाही खरं तर. म्हणजे तुलनेत ज्या पद्धती शांतेच्या कार्टमध्ये ज्या पद्धतीचा धिंगाणा व्हायचा, त्या तुलनेत इथे काही होत नाही. पण तुमचं नाटक अतिशय टाईट आणि सिरियस आहे तसं बघायला गेलं तर. तर नीरजने ते बेसिकली स्क्रिप्ट नीरजने खूप उत्तम लिहिलेलं आहे. त्या स्क्रिप्टला घेऊन सुद्धा आम्ही अनेकदा वेगवेगळ्या पद्धतीने, मी, रसिका, गौतमी, आम्ही विजय काका बरोबर व्यवस्थित असं झालं, खडाजंगी भांडून झालेलं आहे. विजय काकाने आम्हाला ओरडून झालेलं आहे, अरे अरे जमता चष्मा नको नाटक आहे वगैरे सगळं विजय काकाने करून झालेलं आहे. ऍज यू नो, तू काम केलंय, आपण सगळ्यांनी काम केलंय. ऑडियन्सला माहिती नाही की तो युजली असं कधी तालमीला चिडणे, आरडाओरड करणे वगैरे असं कधीही नाही. ह्या तालमीत मी विजय काकाला हत्यारं टाकलेलीही बघितली आहेत आणि हत्यारं उचललेलीही पाहिली. हो, असं मी काय केलं तुम्ही? नाही केलं काही नाही, कारण कसं आहे नाटक म्हणजे मी पण काय आपण म्हणू भयनाट्य अशी आमची अनाउन्समेंट होती. तर सस्पेन्स, थ्रिलर, मर्डर मिस्ट्री पेक्षा हे बरंचसं वेगळं आहे. जॉनरा वेगळा आहे टोटली. सो हॉरर असं म्हटल्यानंतर अंटिल अँड अनलेस लोक समोरून हे पाहत नाहीत तोवर ह्याचा अंदाजच लागत नाही की हे नेमकं आपण काय करतोय, कशा पद्धतीने करतोय, हे योग्य करतोय की करत नाही. कॉमेडीला निदान एक बॅक ऑफ द माइंड, एक मेंदू तुमचा असं सांगत असतो की नाही हे वर्क होतंय, हे 100% होणार. आता समोर ग्रँड रिहर्सलला कुणी नाहीये, पण हे होणार वर्क किंवा होणार नाही.
काहीतरी इथे इतकी दोलायमान परिस्थिती होते मनाची की आपण नक्की घाबरवण्याचा प्रयत्न करतो आणि हसले लोक तर अशी भीती पण असते मनात की ह्याला हसू येतं का म्हणे, हे डॅम सिरियस मॅटर आहे काही काही वेळेला. आणि ते खूप बॅलन्सिंग ऍक्ट आहे. म्हणजे नाटक बघितल्यावर लक्षात येईल हा नॉन बिलिव्हर आहे, हा याला भूत वगैरे आहे काय मान्य नाहीये, आणि मी पूर्ण बिलिव्हर आहे. त्या त्यांचं त्यांचं सांगतीलच आणि तोही सांगेल. पण हे जेव्हा क्लॅश होतं ना तेव्हा कधी कधी असं वाटतं समोरून की हे पोचलेलं नाहीये. प्रत्येक वेळेला प्रयोग झाल्यानंतर अंक पडल्यानंतर असं होतं की पोचतंय ना, म्हणजे आपण जे करतोय ते 100% पोचतं. पण का तुला असं वाटतं? पण ते तसं पटकन पकडता येत नाही हॉरर नाटक तुम्हाला ऍज कारण ऑडियन्स शांत असतो किंवा पार्टिसिपेट करत नाही. ऑडियन्स शांत असतो म्हणजे तो इन्व्हॉल्ड असतो हे आम्हाला मान्य आहे. आणि प्रत्येकाचे परसेप्शन्स वेगळे आहेत ना घेण्याचे. या दोन्ही गोष्टी म्हणजे आस्तिक किंवा नास्तिक किंवा भूत आहे नाही याचं प्रत्येकाचं परसेप्शन वेगळं आहे ते रिसीव्ह करण्याचं. त्याच्यामुळे बरेचदा असं होतं की कळतच नाही. मी तुला सांगतो आत्ता परवाचा जो यशवंतला प्रयोग झालाय एक्झॅक्टली ह्या इंटरव्ह्यूच्या आधी 1-2 दिवस जो प्रयोग झालाय त्या प्रयोगाला अनिकेतच्या काही काही वाक्यांना लाफ्टर्स आले ज्याला आजपर्यंत लाफ्टर्स आले नव्हते. सो ते लाफ्टर्स कुणाचे आले? ते लाफ्टर्स सगळ्या त्या नॉन बिलिव्हर्सचे आले ज्यांच्या मनात हे आहे की अरे मी बघतो हॉरर नाटक पण नसतं रे काही गोष्ट वगैरे, असे त्यांचे लाफ्टर्स आले. आणि काही प्रयोगांना असं होतं की इतका बंपर लाफ्टर येतो काही काही ठिकाणी आणि ते हळूहळू हळूहळू डॅम सिरियस होतं. एकतर नाटक सुरू झाल्यावर त्यांना हे लक्षात येत नाही की अच्छा हे पात्र स्टेजवर आले, आम्ही म्हणतोय तर सगळं विनोदी पण हसायचंय का आम्ही, असा सुद्धा कधी कधी प्रयोग होतो. त्यांना कळत नाही आपण हसूया का या विनोदाला, का जरा लोकांना डिस्टर्बन्स. ऑल्सो तू नाटकामध्ये असल्यामुळे पण हे होत असेल. आम्ही इमॅजिन करतोय की देयर इज गोइंग टू बी ह्युमर. हा मग असू दे त्यात काही प्रॉब्लेम नाही. पण म्हणजे मला असं म्हणायचं की करणंही सोपं नाही आणि बघणंही तसं सोपं नाही. ते डायजेस्ट व्हावं लागतं. पहिली 10 मिनिटं डायजेशन मध्ये जातात मग येतं नाटक रुळावर व्यवस्थित. 2 हाफ्स मध्ये नाटक घडतं असं आपण म्हणू शकतो की फर्स्ट हाफ हे प्रीडॉमिनेंटली तुमच्या सगळ्यांचे रिलेशनशिप डायनामिक्स क्लिअर करतं आणि दुसऱ्या अंकामध्ये मॅक्सिमम हॉरर उलगडतं. त्याचं सीडिंग पहिल्या हाफ मध्ये कॅरेक्टर्स मधनं आणि सगळं होतं. तर रिलेशनशिप्स हे जे आहेत त्याच्यावरती तुम्ही प्रत्येकाने सांगा तुमचे सगळ्यांचे इंटरपर्सनल रिलेशनशिप्स नाटकातले. सो माझी ऍक्च्युली या दोघांशी झालेली तशी तिच्या बरोबरची ओळख आहे आधीपासूनची. पण दुर्गेशला मी पहिल्यांदाच भेटली आहे आणि हा तर नवराच आहे. तर ऍक्च्युली या दोघांमधलं रिलेशनशिप खूप छान आहे. त्यांना आता एक बाळ झालेलं आहे वगैरे वगैरे. पण आता गेल्या 4-5 दिवसामध्ये किंवा त्या घरात बेसिकली राहायला आल्यापासनं गोष्टी थोड्याशा बिघडल्या आहेत. आपण असं म्हणतो ना एखाद्या वास्तूमध्ये गेल्यानंतर आपल्याला आपण जरी मानत नसलो काही गोष्टी तरी आपल्याला कधी कधी निगेटिव्ह वाटतं थोडंसं किंवा त्या सगळ्या आजूबाजूच्या वातावरणाचा आपल्या मनावर परिणाम होतो. तर तसं कुठेतरी तिला झालेलं आहे. त्यात बाळ झाल्यामुळे तो स्ट्रेस असेल वगैरे वगैरे. तर त्यांचं रिलेशन थोडंसं या सगळ्यामध्ये किंचित ताणलेलं आहे आत्ता या स्थितीला. आणि तो खूपच जास्त सायन्स आणि अशा सगळ्या बाजूचा आहे किंवा प्रॅक्टिकल माणूस आहे. आणि वेअरॅज ऋतिका ही खूप इमोशनल आणि 4 गोष्टी मानणारी पटकन किंवा तिचं घरचं बॅकग्राऊंड वेगळं आहे अशा सगळ्या बॅकग्राऊंड मधनं आलेली आहे. तर त्यामुळे जेव्हा नाटकात तिला एक काहीतरी अनुभव आलेला आहे घरातल्या कुठल्या तरी एका विचित्र गोष्टीचा, म्हणजे भूतच असं नाही म्हणणार पण काहीतरी घरात घडतंय ज्याचा तिला अनुभव आलाय, तिने याला सांगितलंय ते. पण त्याला वाटतंय की असं काहीच नसतं, सगळ्या गोष्टी सायंटिफिक असतात, सगळ्या असतात. आणि मग घरात 2 अजून माणसं आली आहेत. त्यातली एक व्यक्ती अशी आहे की जी सायकोलॉजिस्ट आहे आणि ती तिचं थोडंफार समजून घेतीये किंवा तिला कळतंय ते काय बोलायचंय, त्यामुळे ती तिच्याशी ओपन अप होतीये. आणि दुर्गेश हा एक असा माणूस आहे की जो पहिल्यांदाच भेटलाय पण त्याला कळतंय एक्झॅक्टली तिला काय होतंय ते, किंवा तो सुद्धा सिमिलर थिंकिंगचा कुठेतरी आहे. त्याच्यामुळे खूपच गुंतागुंतीच्या प्रत्येकाशी सगळ्या रिलेशनशिप्स आहेत. त्यामुळे पूर्ण नाटकात असं होतं की मी कुठेच हसत नाहीये फारशी. म्हणजे इव्हन ते आल्यानंतर मागे वळून तेवढं एकदा होतं फक्त. पण बाकी सगळ्या वेळेला तिचा खूपच, कारण एका रात्रीची सगळी कथा आहे आणि त्याच्यात 4 दिवस तो अनुभव येतोय. ती घरात एकटी आहे, झोप झाली नाही, त्याच्यात नवरा ऐकत नाहीये काही तिचं बोलणं.
सो ती एक त्यांच्याबरोबर कुठेतरी ती पण कम्फर्ट शोधतीये की त्यांना हे पटेल का, किंवा सगळेजण आपण थांबूया आणि बघूया आज रात्री काय होतंय, तर तुम्ही सुद्धा इथे थांबा आणि बघा की मी बोलतेय ते खरं बोलतेय. तर अशा पद्धतीचं एक माझं त्यांच्याबरोबरचं सगळ्यांबरोबरचं रिलेशन. अनिकेत, माझं गौतमी बरोबरचं रिलेशन सांगायचं तर बायको आहे. प्रेम खूप आहे, पण त्याचा स्वभावच असा आहे की तो लोकांना, गोष्टींना, त्यांच्या मतांना खूप ग्रँटेड घेतो, कमीपणाने लेखतो. तसंच मी हिला खूप डॉमिनेट करतो. हिला काय पाहिजे, नाही नाही हे असं नाही, आपण असं केलं तर जास्त बेटर राहील, हे असं. कारण प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेनेशन असतं, त्याला खूप लॉजिक द्यायचं असतं सगळ्या गोष्टींना. इमोशन्स मध्ये तो फार नाही आहे माणूस. आणि ही माझी रसिका बरोबर सांगायचं झालं तर कॉलेज पासूनची मैत्री आहे आमची, आणि आम्ही बऱ्याच महिन्यांनी आता त्या रात्री भेटतोय. त्यामुळे खूप आनंद आहे हिला भेटण्याचा. आणि मेमरीज कॉलेज पासूनच्या बऱ्याच शेअर करायचं. आणि मी दुर्गेश तर पहिल्यांदाच भेटतो आहे, त्यामुळे या नाटकभर मी त्याला असं बघतोय काय आहे ते. कारण माझ्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड, माझ्या चांगल्या खास मैत्रिणीचा बॉयफ्रेंड, त्यामुळे ते प्रोटेक्टिव्हनेस, आणि त्याच्यामुळे त्याला तो खूप अनालाइज करतो. बॉयफ्रेंड आहे का नवरा आहे? तेच मी आता तेच म्हणणार होते, हीच गंमत होती. आता खरं तर लिखाणात ते बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आहेत असं आहे खरं तर, पण आता काय आम्ही जसं करतोय म्हणा, किंवा साधारण आम्हाला एकत्र बघून नवरा बायको क्लिअर कधीच होत नाही. आम्ही लिव्हिंग टाईप मध्ये वगैरे नाही, आणि आता आम्ही पण ते एक्सेप्ट केलंय की आता त्यांना नवरा बायकोच दाखवूया. तर त्यामुळे मग आता एका पॉइंट नवरा बायको करून टाकला. पण काहीच मेन्शन नाहीये, आणि त्याच्यामुळे काही मेन्शन करायची अशी गरज नाही. नाही, माझं फारच इंटरेस्टिंग रिलेशनशिप्स आहेत ऍक्च्युली या तिघांसोबत सुद्धा. कारण बऱ्याच प्रमाणात ॲग्नॉस्टिक असल्यामुळे एक साधारण सगळ्यांना सांभाळून घेणं किंवा साधारण सगळ्यांनाच समजून घेणं असं खूप ते कॅरेक्टर आहे. सो हा मित्र आहे, ही पण आता ह्याच्यामुळे झालेली मैत्रीण आहे, आणि हा तर काय आता नवरा, ओके नवराच आहे. त्यामुळे ते मला असं वाटतं की मला स्वतःला प्ले करायला खूप जास्त मजा येते. कारण ना नीरज पण लिहिताना खूप इंटरेस्टिंग लिहितो कॅरेक्टर्स. हे कॅरेक्टर पण त्यांनी प्रचंड ग्रे लिहिलंय, आणि ग्रे कॅरेक्टर्स करायला मिळाली की मी प्रचंड खुश असते की काहीतरी एक वेगळंच वाटत राहतंय लोकांना, आणि काहीतरी मग शेवटी वेगळाच उलगडा होतो. हे करायला जी मजा येते ना, कारण की मध्ये ती एक खूप फाईन लाईन असते की खूप इकडे पण नाही झुकत आहे, तिकडे पण नाही झुकत आहे, अशा पद्धतीचं काहीतरी ते एका मध्यावर मला काहीतरी चालावं लागतं. तर ते करत करत पण ते नक्की काय आहे, की नक्की माझं कोणाशी काय रिलेशनशिप आहे, आणि ते कसं उलगडतं किंवा त्याच्याबद्दलचे काय गोष्टी बाहेर येतात, तर हे सगळं तुम्हाला अर्थातच नाटकात येऊन बघावं लागेल नाटकाला. दर्शन, गौतमीच्या कॅरेक्टर बरोबर मला असं वाटतं की मी मोस्टली त्या रात्री जे काही घडतं तिकडे अधिकाधिक जोडला जातो. कारण तिच्याकडे हा किंवा ही सायकोलॉजिस्ट आहे, तर ही किंवा हा तर सायंटिस्ट आहे, ही सायकोलॉजिस्ट आहे. त्यामुळे त्यांचं फार लॉजिकल बघणं आहे, किंवा तिचा काही सायकोलॉजिकल इश्यू झालाय का जेणेकरून ही बाई या घरात अशी वागते. आणि खरं तर तरी असं घाबरण्यासारखं काही कारण नाही का, ती तिच्या मनात काही वेगळा कट आहे असं सुद्धा यांना किंवा ऑडियन्सला कोणालाही वाटू शकतो. पण माझ्या बाजूने मला ती बाई सेन वाटते, माझ्या बाजूने ती बाई खरं बोलते, आणि तिला जे एक्सपिरियन्सेस येत आहेत या घरात त्यात मी पूर्णपणे बिलीव्ह करतो. कारण मी स्वतः घोस्ट्स मध्ये बिलीव्ह करतो असा माणूस आहे. आणि तुमचे प्रोफेशन्स आणि तुमची बिलीफ सिस्टम हे फार महत्वाचं ठरतं, खूप महत्वाचं ठरतं. आणि चौघांचाही टेक वेगळा आहे त्या बाबतीत. कोणाचा काय बिलीफ आहे काय नाही. माझा कम्प्लिटली फोकस इमोशन्स वर आहे, की बिलीफ असेल नसेल माझा, मी ते त्या वेळेला ठरवेन, माझं मी ठरवेन जेव्हा मला प्रत्यक्ष दिसेल तेव्हा. पण तोपर्यंत जर का कोणाचं मन सांभाळायचं असेल तर ती माझी प्रायोरिटी आहे. हे माझ्या कॅरेक्टर असं बरंच आहे. किंवा अनिकेत बरोबर आता मी म्हणजे ज्या पद्धतीने नाटक सुरू होतं आणि ज्या पद्धतीने नाटक संपायला येतं, तर मी जेव्हा त्याच्याकडे बघत होतो तेव्हा मी फार त्याला अच्छा माझ्या बायकोचा कॉलेजमधला मित्र बरं दिसायला देखणा चिकणा, माझ्यापेक्षा एनी टाइम बेटर प्रोफेशन म्हणून तर फारच, म्हणजे मी प्लंबिंगचे कॉन्ट्रॅक्ट घेणारा आणि तो सायंटिस्ट, म्हणजे काही कंपॅरिझन नाही. सो लँड जिकडे होतं ना सेकंड हाफ मध्ये नाटक, ते पकडून मला ते रिलेशन फार इंटरेस्टिंग वाटतं. म्हणजे मी पूर्णपणे घोस्ट सिस्टीम मध्ये बिलीव्ह करणारा, तो पूर्णपणे डिस्कार्ड करणारा. म्हणजे असं पण नाही मी कन्सिडर करतो की तू म्हणतोस ते चल मी तो मी बोलतोय ती प्रत्येक गोष्ट खोडून टाकतो.
सो सायकोलॉजिकली ऑडियन्सला नाटक बघताना एक बाजू जेव्हा ऑडियन्स माझी बघतं तेव्हा कदाचित असं म्हणत असेल ही इज टॉकिंग सेन्स, जरी तो भूत आणि या गोष्टींचा आधार जरी घेत असतो. इमिजिएटली अनिकेत मला खोडून टाकतो आणि तो लॉजिकली आणि सगळ्या गोष्टी खोडून टाकतो. ऑडियन्स असं होतं की नाही ही इज ऑल्सो टॉकिंग सेन्स. तो असं नाहीये की आम्ही एक बाजू कुठली तरी धरून ठेवतोय. त्यामुळे ते खूप इंटरेस्टिंगली व्ह्यू होतं. हिच्या बरोबर जे काही म्हणजे आम्हाला आधी वाटत होतं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, आता आम्ही प्रेक्षकांना वाटतो आम्ही नवरा बायको, तर ते तर आम्ही ऑडियन्सवर सोडून दिलेलं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. पण आमची खूप भांडणं झाली आहेत. म्हणजे माझ्या मनात असं होतं सायकोलॉजिस्ट मुलीच्या मग एक सायकोलॉजिस्ट मुलगी प्लंबर फिटिंग करण्याच्या प्रेमात, तो पण असा अशी कशी. मग एका पॉइंट नंतर मला असं वाटतं की बिझनेस आहे. ट्रक ड्रायव्हर हा क्लीनर पासून सुरू होऊनच ट्रक ड्रायव्हर होतो. अचानक कुणीतरी प्लंबिंगचा धंदा काढतो असं नाही. त्याला प्लंबिंग मधलं कळावं लागतं, तिथूनच ते येतं. उद्या टायर बाथरूम मध्ये आल्यावर खुश पण करेक्ट. सो त्याला ते सगळं कळतं. त्यामुळे स्थायी भाव काय प्लंबरच. आज बिझनेस केलाय पण स्थायी भाव प्लंबरच आहे तो. त्याचा काय प्रॉब्लेम. का विचारते की हिचं प्रोफेशन हे तुमच्या प्लॉटला पुढे घेऊन ह्याचं प्रोफेशन आणि ह्याची बिलीफ सिस्टम पण प्लॉटला धरूनच आहे. तुझं प्लंबिंगचं काय आहे? इंटरेस्टिंग अशासाठी की मी 10 वेळा घराची चौकशी करतो. मी 10 वेळा घर कधी रिनोव्हेट केलं तुम्ही, खर्च किती आला, टाईल्स कुठनं लावल्यात, हे जिना एवढा वर आहे, मागे पण रूम आहे का, तिथे पण बाथरूम आहे का, आईस्पाईस आहे. सो हा, आणि इव्हेंच्युअली मी त्याला कार्ड देतोच ना, काम बाकी आहे मला दिसतो. सो आय पुट माय कार्ड, अरे माझं कार्ड आहे कधी काय प्लंब. सो ते बऱ्याचशा गोष्टी. बरं तो कारण काय देतो, तो कारण नाटकात देतो की मी जे सांगतोय ते सगळं फेक आहे आणि प्लंबिंगचा इश्यू असू शकतो या घराचा ज्याचा आवाज होतोय. आणि मी असं म्हणतो की तू काय सांगतोस प्लंबिंग आणि इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम होऊ शकतो. इट इज बियॉन्ड दॅट, ते तुला दिसत नाहीये. सो इट इज व्हेरी नाईसली इंटरव्ह्यूड बाय नीरज. म्हणजे आणि इट इज व्हेरी काय म्हणूया आपण अर्धी लोकल देसी लेवलचं प्रोफेशन. करेक्ट. जेव्हा तो म्हणतो की नाटकात तो म्हणतो अरे हे घर खूप जुनं होतं, आम्ही सगळं रिनोव्हेट करून टाकलं. सो माझं कॅरेक्टर रिसिव्ह करताना असं करतं बरोबर आहे, रिनोव्हेट बिझनेस बरोबर आहे. अरे पण तू नॉनसेन्स बोलतोयस काही गोष्टींबाबतीत, हे तू कशाला करत बसलास या घरात. जी माझी दुसरी बाजू आहे की जिथे मला असं वाटतं की मी बिलीव्ह करतो घोस्ट सिस्टमला. सो ते रिलेशन्स खूप इंटरेस्टिंगली कॉम्प्लिकेटेड आहेत. पण द बेस्ट पार्ट इज ते इतकं सोपं आहे, ते अजिबात क्लिष्ट नाहीये, ते अजिबात बोजड नाहीये, ते इतकं सोपं आहे. त्यामुळे ते भावतो ऑडियन्सला लगेच पहिल्या 5व्या मिनिटात. भांडणं सुद्धा याच सगळ्या गोष्टींमुळे जे आता आपण चर्चा करतो ना त्याच सगळ्यामुळे झाली होती. आणि ओव्हरऑल सुद्धा म्हणजे भांडण याचा अरे मी तुझी बायको आहे, मी तुझी काय गर्लफ्रेंड आहे तेव्हाची. सो आय हॅड टू टेल हिम लुक एट मी, होल्ड मी, प्रेम दाखव, असं मला त्याला खूप करावं लागलं. कारण की जनरली ना माझे खूप पेट पीव्स आहेत व्हेन इट कम्स टू स्टेज ऍक्टिंग. काय होतं की आपला काय माईक असतो किंवा काही असतो किंवा एक प्रोफाईल बाबा दाखवायची असते, त्या नादात ना आपण एक तर समोरासमोर कधी कधी बऱ्याच ऍक्टर्स, यांचे कोणाचं तसं नाहीये पण बऱ्याच ऍक्टर्सना अशी सवय असते की ते अर्धे समोर बघूनच बोलतात किंवा हक करताना पण काहीतरी अर्धवटच हक करतात. तर मला इतका राग येतो. तर ते नशीब असं काही नाहीये इथे कोणाचं. आणि जिथे मला एक पॉइंट आहे नाटकात जिथे मी याला हक करते, तर तिकडे मध्येच यांनी रिहर्सलच्या वेळेला मला आठवते मुवमेंट बदलली आणि भलतीकडेच निघून गेला होता. नाही ते मी नव्हतो. विजय केंकरेंच्या नाटकात अशी बदलता येते मुवमेंट, तू उगीच काहीतरी बोलू नको. तर मुवमेंट बदलली होती एवढं माहितीये मला, म्हणूनच बोललोय मी. तर मुवमेंट त्यांनी अचानक बदलली. एक आमचं ठरलेलं होतं त्याच्यानंतर. तर मी त्याला म्हटलं हे बघ इथे मी तुला धरणार आहे, इथे मी तुला दाबणार, आता काही करू म्हटलं इथे मी धरणार आहे तुला, मग तू वर जा खाली जा कुठेही असं मी तुला धरणार. अरे याच शब्दात सांगावं लागतं त्याला. हो विजय काकाच्या नाटक म्हणजे मला माहिती आहे इथे, पण विजय काकाच्या नाटकात रिहर्सल करताना, रिहर्सलच्या आधी प्रयोग करताना, प्रयोग चालू असताना आणि प्रयोगानंतर खरंच नटाला काही टेन्शन नसतं. दॅट इज ह्याला तू ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हण माझ्यासारख्या नटासाठी. मला ना नाही सुटण्याचा प्रश्न नाही. मला जर सांगितलं की सरळ जा लेफ्ट घे, तिकडे 3 पिलर असतील, त्या पहिल्या पिलरला टच करू नको, दुसऱ्या पिलरला टच कर आणि तिसऱ्या पिलरवरून पूर्ण हात फिरवून 4थ्या पिलर पाशी जा, असं जर ते मी प्रत्येक प्रयोगात नाही करू शकत करू शकत. म्हणून तो प्रयोग आहे माझ्यासाठी. मग नाहीतर मी रेकॉर्ड करून ठेवले असते ना माझं डायलॉग, तसंच्या तसंच झालं असतं. मी तसं नाही करू शकत. मी शोधत राहणार नवनवीन एनिवेज. ते नंतर तिकडे जाऊ नका.
ह्या अशा कुठल्या इम्प्रोव्हायझेशन्सनी किंवा कशाने आम्ही कोणीच डिस्टर्ब होत नाही. मी कारण ते- त्या बाबतीत ते सर्वात आम्ही- महत्वाचं. इम्प्रोव्हायझेशन मध्ये वाटेल ते करत सुटलोय असं नाहीये ना. त्या framework मध्ये. आणि घेतला विचार या नाटकात मला खूप स्कोप आहे. एक डायलॉग रोज नवीन बोलायचा. मी तो आजपर्यंत कधीही बोललेलो नाही. मला चान्स आहे ते बोलायचं, पण प्रत्येक आता शांतेचं गारठ मध्ये जसं करत होतो तसं इथे नाही ना काम करत. म्हणजे ते कारण मग त्यांची खरी फरफट होईल. म्हणजे मग इट विल बी व्हेरी रिअली अनफेअर विथ देम अँड मी ऑल्सो अँड विथ द प्ले ऑल्सो. अजून एक महत्वाची गोष्ट जे तू रिलेशनशिप बाबतीत आहे, ह्या नाटकाचा लेखकच या नाटकाचा नेपथ्यकार आहे. मी नेपथ्य विचारणारच होते आणि ते एकदम वेगळं आहे. जिना मधून जिना वर जात नाही तर साईडने जिना वर जातो, किंवा त्याचे जे महाबळेश्वर जे म्हटलंय बरोबर. तर त्याचं खिडक्या थंडी ते सगळा जो फील आहे त्याच्याबद्दल पण आपण बोलूया. म्हणजे सांगा काय नाव. नीरजने जेव्हा पहिल्यांदा सेट आणला आणि विजय काका फास्ट क्लास वगैरे असं जेव्हा म्हणाला तेव्हा माझ्या नाटकाचं काय पोटात करायचं? गोळा आला की म्हटलं हे कसं बसं. मी पण डिरेक्ट करतो. मला झालं हा काय सेट आहे आणि हे कसं होणार आहे सगळं. मी एवढा वाद घातलाय विजय काका बरोबर, हे इथे करूया, हे टेबल तिकडे सारखं. मी खूप वाद घातलाय, खूप खूप चर्चा झाल्यात एकूणच नाटकात, पूर्ण नाटकाच्या प्रोसेस. पण का तुला आवडला नाही तो? आवडला नाही. मला समजत नव्हतं, मला ते लक्षात येत नव्हतं. मी नीरज आणि विजय काका इतकं विजनरी नाही आहे त्या बाबतीत. मला ते लक्षातच येत नव्हतं की हे नेमकं करतायत काय दोघे. पण ते इतकं वर्क होतं, ते इतकं फॅब्युलसली वर्क होतं नाटकाला. मी खूप सारे बदल सुचवत होतो. मी तर नीरजला फोन करून सांगितले मला काही आवडलं नाही, कसं काम करायचं वगैरे इथपर्यंत मी गेलेलो आहे. पण ते फार ब्रिलियंटली नीरज हुशार आहे. आणि ऑलमोस्ट पहिल्या मजल्यापर्यंतचा फील मिळतो ना. म्हणजे आता आपल्याकडे कसं 6 पायऱ्यांचा जिना असतो नॉर्मल नाटकात. काळी राणीमध्ये होता 6 पायऱ्या. हा अख्खा इतका नाही आणि त्याचा वापर सुद्धा म्हणजे करताना जाणवतं. एस्पेशली गौतमी आणि अनिकेतचे जेव्हा काही स्पेसिफिक सीन्स आहेत जिन्यापाशी, एस्पेशली त्या दोघांचे, तिकडे जाणवतं की ते त्याचा किती फॅब्युलस वापर झालेला आहे. नुसतं ये करण्याच्या पलीकडे त्याला खूप काही मजेदार एलिमेंट आलेले आहेत. ऑफकोर्स रिलेशनशिप झाला. आता हॉरर नाटकाचा जो हॉरर भाग आहे, तर तुमच्या पोस्टर मध्ये तर टेडीबेअर आहेच. त्यामुळे टेडीबेअर मध्ये काहीतरी हॉरर आहे हे आम्हाला ऑडियन्स म्हणून गिव्हन आहे. मी ज्यांनी नाटक नाही बघितलंय त्यांच्या दृष्टीने म्हणते. पण अजून बरेच छोटे छोटे हॉररचे एलिमेंट्स आहेत. तर ते त्याच्याबद्दल सांगा ना. म्हणजे रिव्हील पूर्ण न करता, पण द फन पार्ट ऑफ इट किंवा द क्रिएशन ऑफ हॉरर. म्हणजे वातावरण निर्मिती करण्यासाठी एकतर रात्र आहे, थंडी आहे तिकडे खूप, पाऊसही पडायला लागतो नाटक सुरू असताना एका पॉइंटला. त्याच्यानंतर एक एलिमेंट ऍड केला आहे की ते खूप अशा सेक्लुडेड एरियामध्ये राहत आहेत ते लोक, आणि तिथे आसपास जंगल असल्यामुळे तिथे हायनाज रात्रभर फिरत असतात, आरडाओरडा करत असतात. तर ते एक वातावरण निर्मिती, त्यामुळे ते सगळे एलिमेंट्स ऍड करतात. त्यामुळे ऑडियन्स सतत विचार करत राहतं की भूत आहे नाही, हा वेगळा बोलतोय, हायनाज पण आहेत, टेडी पण आहे, याचं काय होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी ऍड होत असतात. आणि हॉरर कुठल्याही नाटकात ना मला वाटतं म्युझिक नाटकाचं फार महत्वाचं असतं. बरोबर. कारण इव्हन आपण जेव्हा सिनेमा एखादा हॉरर बघत असतो तेव्हा तो जो एक साऊंड इफेक्ट येतो त्यांनी आपण मेनली दचकतो किंवा घाबरतो. सो या नाटकामध्ये सुद्धा म्युझिकचा एक खूप मोठा पार्ट आहे की जिथे ती वातावरण ह्याचं गाणं निर्मिती- जितूने लिहिलं. होय. अजित आणि आम्हाला म्हणजे सोशल मीडियावर जेव्हा कमेंट्स येतात ना, म्हणजे दिस टोटल क्रेडिट गोज टू विजय काका आणि नीरज. आम्हाला कमेंट्स अशा येतात, आम्ही पाहायला आलोय तर नाटक, पण आम्हाला सिनेमॅटिक एक्सपिरियन्स मिळतो. सो दॅट्स म्हणजे नाहीतर युजली नाटक हे खूप वर्बोज माध्यम आहे, डायलॉग्सचं मीडियम आहे. नट आणि एकदा कर्टन ओपन झाला की ना विजय केंकरे काय करू शकत ना नीरज शिरवई काय करू शकत. नट जे करतील ते, पण त्यांना एक व्हिज्युअल ट्रीट सुद्धा मिळते. आणि त्या व्हिज्युअल ट्रीटसाठी मी खरंच सांगतो अजय विचाराने खूप खर्चही केलेला आहे. इट्स नॉट, तुमचं नाटक आता असलेल्या सगळ्या नाटकांमध्ये वेगळं वाटतं. इट्स नॉट इझी टू इन्व्हेस्ट सो मच इन लाईट्स आणि बाकी सगळ्या एलिमेंट्स. इट्स व्हेरी कॉस्टली. आणि हॉररला लाईट्स आणि म्युझिकला व्हॅल्यू आहे ना. खूपच. हॉरर बद्दलचा माझ्याकडे खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे. म्हणजे झालं असं की आता आम्ही सांगितलं जसं की रिहर्सल आमची अत्यंत किओटिक झाली, व्हेरी ऑनेस्टली.
इट वॉज व्हेरी केओटिक, कारण आम्हाला अंदाजच येत नव्हता की हे रिसीव्ह कसं होणार आहे, हे कळतंय कसं, आम्ही जे पोर्ट्रे करतोय ते बरोबर आहे की नाही. तर या सगळ्यात आम्ही पहिले आता इंदोरचे 5 प्रयोग केले, जो तू प्रयोग बघितला होता तो केला. आणि तुला जर का आठवत असेल तर माझा एक जो पॅच आहे की मी एक स्टोरी माझ्या साईडची सांगते, जर काही मला अनुभव आलाय किंवा काही अशा पद्धतीने. तर मला पार्ल्याच्या प्रयोगात स्पेशली जेव्हा तू आली होतीस, मला मज्जाच येईना ते डिलिव्हर करण्यात. म्हटलं यार हे नाही होतंय काय, मलाच बोर होतंय डिलिव्हर करताना, तर मग स्टोरी कशी मी रंजक कशी करू ऑडियन्ससाठी. तर त्यानंतर आमचा 1 आठवड्याचा गॅप होता मोठा, आणि आय सॅट ऑन इट, आय थॉट ऑन इट. आणि नीरजचं कौतुक या बाबतीत की तो फारच फ्री हँड देतो कलाकारांना. जसं झालं की तुला काही सुचतंय का, तू लिही, काही प्रॉब्लेम नाही, मला ऐकव फक्त. म्हटलं ओके. सो आय हॅव रिक्राफ्टेड द एंटायर स्टोरी. आय हॅव रिटन अ न्यू सी इट अगेन. येस, यू हॅव टू सी इट अगेन. आणि त्या दृष्टीने आणखीन एक एलिमेंट आम्ही नंतर नुकताच ऍड पण केला आहे, तर ते पण एक नवीन गोष्ट ऍड केली आहे. तर त्यामुळे आय रिक्राफ्टेड इट. आता मला ती स्टोरी म्हणताना सगळ्यांना नरेट करताना खूप मजा येते, आणि त्यांनी ओव्हरऑल नाटकाला सुद्धा खूप छान फायदा झालाय. सो मला असं वाटतं की हे जे काही क्रिएटिव्ह प्रोसेस आमची चालू आहे ही अजूनही चालू आहे. म्हणजे आत्ताही आम्ही बारक्या बारक्या गोष्टी, आत्ता गौतमीनी सरांना एक प्रश्न विचारला की हे आपण असा बदल करूया का. त्यामुळे ही जी प्रोसेस आहे ती चालूच आहे अखंड, नाटक सुरू असलं तरी आमचं. इंडिव्हिज्युअली परफॉर्मन्सेस बद्दल आपण बोलूया. सो तुझा अर्थात गालिब मी पाहिलाय. आय मस्ट टेल यू दिस गौतमी, मी आणि विजयदादाने गालिब एकत्र पाहिलं, यशवंतचा शेवटचा प्रयोग. इंटरवल मध्ये मला विजयदादा म्हणाला ही मुलगी चांगली आहे, आणि मी म्हटलं हा हिला कास्ट करणार, आणि इमिजिएटली पुढच्या नाटकात त्यांनी तुला कास्ट केले. मी त्याच्या रिअलायझेशनच्या मोमेंटला त्याच्या बाजूला बसले होते. सो गालिब ऑफकोर्स आम्ही पाहिलंय, आणि गालिब मधलं तुझं कॅरेक्टर आणि हे कॅरेक्टर जवळ जातं एकमेकांच्या, पण सेम नाहीये. तर हा फरक मला तू सांग की तू काय दोन्ही कॅरेक्टर्स मध्ये केलायस. कारण गालिब मध्ये पण एक हॉरर नाही म्हणता येणार, पण ते एक गुड एलिमेंट त्याच्यात आहे, आणि ह्याच्यात पण आहे. सो येस. सो गालिब मध्ये ना भीती नाहीये, अशी वाली भीती नाहीये. म्हणजे काहीतरी वेगळं. एकतर वयामध्ये दोन्हींच्याही बऱ्यापैकी फरक आहे. गालिबची इलाही साधारण 25-1 वर्षाची आहे, आणि आता ही जी आहे 30-35 वगैरे असेल मुलगी आहे हिला ऑलरेडी एक. सो आपोआपच खूपच दोन्ही माझ्यासाठी वेगळी होती कॅरेक्टर्स. आणि तिकडे काम करताना ती वेडसर आहे पूर्ण. गालिबची हिला ती वेडी आहे पूर्ण डोक्याने, आणि ती वाटेल तशा कुठेही हसणं, कुठेही वेड्यासारखं वागणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यात होत्या. पण इथे ना एक सलग खूप एकच भाव आहे, तो म्हणजे भीती. म्हणजे नाटक सुरू होतं तिथपासून मी जी माझ्या मनात भीती असते ती नाटकाच्या अगदी शेवटपर्यंत तीच आहे, किंवा तीच कंटिन्यू राहते. सो अशा ह्याच्यात एक खूप शक्यता असते मोनोटोनस सगळ्या गोष्टी होण्याची. इव्हन मी जेव्हा वाचलं होतं तेव्हाही मला असं झालं होतं की अरे बापरे, हे खूप मोनोटोनस आहे का कॅरेक्टर, किंवा हे होईल का तसं. पण मग ना मला आय गेस आमच्या रिहर्सल्स रंगीत तालीम झाली, आणि बाप्पा भेटला होता, रंगीत तालमीला आला होता, बघायला आला, रंगीत तालमीला आला होता बघायला. आणि माझा एक त्याच्याशी कॉल झाला त्याच्यानंतर, फॉर ओल्ड टाइम सेक. आणि त्याने मला 2-3 गोष्टी सांगितल्या, पण त्या इतक्या महत्वाच्या ठरल्या. मला तेव्हा असं आलं की ओके हो हे केलं पाहिजे. त्या भीतीला सुद्धा एक ग्राफ असला पाहिजे. असं नाहीये की जी पहिली भीती आहे तीच नाटकाच्या शेवटापर्यंत तीच तशीच्या तशी राहील. त्याच्यात जागा तशा कमी आहेत खूप, कारण एकच भावना आहे सलग. पण मग कुठेतरी त्याला एक भीतीला सुद्धा ग्राफ देण्याची गरज होती. तो अर्थात काकांनी पण ते तेवढं सगळं करून घेतलं. त्या छोट्या छोट्या मोमेंट्स मध्ये काही खूप लाईटर मोमेंट्स पण आहेत की जिथे आम्ही थोडेसे शांत आहोत. तिच्या बरोबर बोलतानाचा माझा एक खूप वेगळा झोन आहे, तिथे थोडीशी मी परत शांत होते. सो अशा पद्धतीने त्यांनी पण ते खूप करून घेतलं सगळ्यांनीच एकत्र. म्हणजे माझं पण कधी कधी एखाद दुसऱ्या ठिकाणी मी काही वेगळ्या पद्धतीने घेत असेल वाक्य, तर मग दर्शनाला सांगायचं की तू ते तसा विचार करून घे की तू 4 दिवस झोप. मला ते आठवतंय, कारण मला तो म्हणाला होता की इथे इतकी कॅज्युअल नाही असू शकत, तू 4 दिवस झोपली नाहीयेस, 4 दिवस तुला सलग हे अनुभव येत आहेत, तर इतक्या कॅज्युअली तू पहिल्या सीन मध्ये नाही बोलणार तिच्याशी. सो असे सगळ्यांचंच ते टीम वर्क होत होत ते कॅरेक्टर माझ्यासाठी वेगळं बनत गेलो गालिबपेक्षा खूप.
अनिकेत, तुझी 3 नाटकं चालू आहेत आता हम्म. आणि ते 3 वेगवेगळ्या जॉनरची आहेत. हो. तर ह्याच्यामध्ये हॉररचं महत्व ओव्हरऑल ऍक्टर म्हणून आणि आत्ताच्या काळामध्ये ते सांग, बिकॉज दिस इज डिफरंट. आणि आय थिंक द USP हॉरर ह्याच्यामुळे मॅक्सिमम ऑडियन्स एक्झॅक्टली. हो, म्हणजे तुमच्याकडे येतोय. अनेक वर्षात चांगलं हॉरर नाटक आलेलंच नाहीये मराठी रंगभूमीवरती, आणि ते आमच्या मार्फत ऑडियन्स समोर आलेलं आहे, याचं खरंच आनंद आहे मला. आणि मला स्वतःला हॉरर जॉनरा खूप आवडतो, सस्पेन्स, थ्रिलर आणि हॉरर. त्यामुळे मला करायला खूप मजा येते याच्यामध्ये. ते सगळं लाईट, साऊंड इफेक्ट हे सगळं रिसीव्ह करताना, ऍक्टिंग करताना मला खूप मजा येते. आणि हे नाटक प्रेक्षकांना सुद्धा खूप आवडतंय. आणि तुफान चाललंय तुमचं नाटक. आय थिंक दॅट इज अ व्हेरी गुड साईन. तुफान चालू आहे नाटक. ऍक्टर म्हणून अशी नाटकं कन्व्हिक्शननी करणं हे खूप गरजेचं असतं. सो तू स्वतः एथिस्ट आहेस का? हो, मी सुपरनॅचरल, पॅरानॉर्मल वगैरे बिलीव्ह करतो. बिलीव्ह करतो? हो, मी आम्ही करतो. सगळे उलट्या कॅरेक्टर्स आहोत. मी नाही बिलीव्ह करत. अच्छा. तो करतो. मी मी करतो. ऍग्नॉस्टिक आहे. मी ऍग्नॉस्टिकच आहे. आपण नाही, मी बिलीव्हच नाही करत, पण नाटकात बिलीव्ह करत. एक्झॅक्टली exactly ऑपोजिट opposite. कॅरेक्टर आहे. हा, मला म्हणजे एक्झॅक्ट क्रॉस आहेत. हो. So that म्हणजे is, I मी think, विचार more of करतो, तेच performance. विचार करतो, गुड आहे, बॅड आहे, तसं हे तसंच इव्हिल पण आहे किंवा स्पिरिट्स पण आहे असं मी बिलीव्ह करतो. रसिका, तू खूप सटल परफॉर्मर आहेस आणि तुझं कॅरेक्टर पण सटल आहे. म्हणजे हिचं एक्स्ट्रीम आहे, त्याचं एक्स्ट्रीम आहे, त्याचं एक्स्ट्रीम. माझं टू एक्स्ट्रीम आहे. हा पण म्हणजे हिची भीती एक्स्ट्रीम आहे किंवा तुझं बिलीफ एक्स्ट्रीम आहे ना माझं. सुपरस्टिशियस लेवल वरती जाणं. पण तुझं तसं बघायला गेलं तर खूप स्टेबल आणि कंट्रोल्ड आहे. आणि मला क्लिअरली परफॉर्मन्स तुझा बघताना आठवत आहे की बाकीचे 2 कॅरेक्टर्स बोलताना पण तुझं कॉन्स्टंट कॅरेक्टरचं वर्किंग जाणवतं, विच इज ग्रेट. कारण फर्स्ट हाफ मध्ये तुला वाक्य तशी कमी आहेत किंवा तसं कॅरेक्टर क्वायटर आहे ह्यांच्यापेक्षा, बरोबर. पण यू डोंट लेट इट गो. तर आय वॉन्ट टू नो युअर प्रोसेस ऑफ फाइंडिंग युअर कॅरेक्टर. ऑफ फाइंडिंग द कॅरेक्टर इट वॉज मेजरली इझियर बिकॉज ऑफ नीरज शिरवैकर. कारण मला कुठलाही डाऊट आला रिहर्सलमध्ये की मी पहिला फोन रिहर्सल नंतर माझा नीरजला असायचा की बाबा मला असं असं वाटतंय, तू कुठल्या याने लिहिलंयस, ओके मग आता मला काय याने दिसतंय, अशा पद्धतीने मी ते डेव्हलप करत गेले कॅरेक्टर. आणि मी म्हटलं तसं इट्स अ व्हेरी हार्ड कॅरेक्टर फॉर ऑडियन्स टू ऑल्सो अंडरस्टँड. कारण की ॲग्नॉस्टिक म्हणणं किंवा ही टर्म माहिती असणं ही सोपी गोष्ट आहे की बाबा सगळंच समजून घेते, सगळ्यांचंच मत तिला ग्राह्य धरायचं असतं, हा त्याचा ढोबळ अर्थ होऊ शकतो त्या शब्दाचा. पण ऑडियन्सला पण आपल्या जनरली किंवा आपण पण ऑडियन्स म्हणून आपल्याला की ओके हा मला कळला असं बघायची सवय असते. तर हे कॅरेक्टर ना कळतच नाही. एकतर ती सायकोलॉजिस्ट म्हटल्यावर तेव्हाच आपण ऑडियन्स म्हणून तिला एका चौकटीत बांधतो की सायकोलॉजिस्ट म्हटल्यावर हिनी असंच केलं पाहिजे, असंच केलं पाहिजे, हिची बिलीफ सिस्टीम अशीच असली पाहिजे. तर ते तसं नाहीये. त्यामुळे ते सगळं ते वाक्यांमधनं आणणं किंवा तो बॅलन्स ठेवणं किंवा खूप एका कॅरेक्टर म्हणजे यालाच सपोर्ट करते पूर्णपणे, हिलाच पूर्णपणे सपोर्ट करते, ह्यालाच पूर्णपणे सपोर्ट करते, असंही मला काही करता येऊ शकत नव्हतं. सो त्यातला मधला जो काही बॅलन्स आहे तो प्रत्येक त्या सीन मध्ये ओके हा याची ही गोष्ट मला पटते पण बाकीचं माहित नाही. तर ह्या जागा शोधणं म्हणजे वॉज अ टास्क डेफिनेटली. पण त्या प्रयोगागणिक ऍक्च्युली जास्त सापडत गेल्या. म्हटलं असं इंदोरचे 5 प्रयोग हे आमच्यासाठी साधारण रंगीत तालीमच होत्या. इंदोरची माणसं मारतील. हो नाही, व्हेरी सॉरी बट दिस इज ऍक्च्युली ट्रू. आम्ही खूप फ्लॉलेस होते सगळे. फ्लॉलेस होते डेफिनेटली. पण झालं असं की ज्या काही आम्ही रंगीत तालमी केल्या त्यात टेक्निकल गोष्टी खूप असल्यामुळे नाटकात तशी आम्हाला की आता आम्ही कॅरेक्टरचा विचार करतो, आता आम्ही याचा परिणामाचा विचार करतो, हा वेळ नाही मिळाला. तर तो सगळा परिणाम आणि सगळ्या गोष्टी म्हणजे ऍक्च्युली इंदोरच्या ऑडियन्समुळे आम्हाला ते कळलं, म्हणून त्या जास्त अर्थाने चांगला ऑडियन्स मिळाल्यामुळे तुम्ही त्याच्यावरती आणखीन पटकन ग्रिपिन झालात. येस 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 डेफिनेटली. दर्शन, विजय केंकरे हा डिरेक्टर, तू आता शांतेचा कार्ट पण त्याच्याबरोबर केलायस आणि एक हॉरर नाटक केलंयस. तर विजय केंकरे गेलात, विजय केंकरे द डिरेक्टर, ह्याच्यावरती तू सांग. हा, पण त्याच्याही आधी मला असं वाटतं की ह्यांनी जे सांगितलं नाही ह्याच्यात एक फार हे नाटक, ह्या नाटकात एकतर आमची आधी 1, 2, 3 तिघांची कडक मैत्री होती, त्यात एक मॅड प्रकरण आलेलं आहे आमच्या नशिबी. आमची आधीपासून उत्तम मैत्री आहे, हे एक मॅड प्रकरण आमच्या बरोबर इकडे जॉईन झालं. तर मी तिला फक्त हिची एक वेळी बहीण आहे, एक दुसरी, तिच्या रील्स मध्येच तिला मी पाहायचो, तेवढंच मला
कळायचं काय मॅडनेस आहे. पण हे नाटक उत्तम परफॉर्म होण्यासाठी बॅकस्टेजला सुद्धा खूप उत्तम टीम असणं गरजेचं आहे. मी माहिती प्रत्येक नाटकाला गरजेचं आहे. पण मी तुला सांगतो, समजा 2 पात्र तिकडे काहीतरी बोलतायत म्हणजे, आणि माझं जर त्या माणसाशी वैयक्तिक लेवलवर पटत नसेल तर इट इज व्हेरी इझी टू किल हिज सीन. बिकॉज हे नाटक असं नाही की चौघेच्या चौघे सलग बोलतायत, दोघे खूप वेळ बोलतात आणि दोघे लिसनर्स आहेत, असे सुद्धा खूप प्रसंग आहेत. त्याच्यात आपण सो इट इज नॉट अबाउट सेईंग, इट इज मोर अबाउट लिसनिंग, आणि त्याच लिसनिंग मधून तो इम्पॅक्ट द्यायचा आहे. करेक्ट. सो तिकडे ते खूप खूप आम्हाला टीम म्हणून ते आम्हाला खूप फायदा होतोय. आम्ही इतके व्यवस्थित ते पकडून आहोत टीम म्हणून की देर आर अनवॉन्टेड इन्सिक्युरिटीज नाही आहेत कुणात. मी मला मिळाले 4 पंचेस म्हणून अजून 10 पंच मारतो आणि काय वाटेल ते करतोय असं नाहीये. किंवा कोणीतरी आता माझं आहे तर मी आता अजून 3 मिनिटं करतो जबरदस्त सोलोला की बाकीच्यांना बसू दे बोंबलत, असलं काहीही नाहीये. किंवा जम्प्स नाही आहेत, कोणीही कसंही कुठेही जाते. कारण नाटक पण लिहिताना पण आणि बसवताना पण त्याने बऱ्यापैकी टाईट केले हा भाग. विजय काका बरोबर काय आहे, शांतेचं कार्ट मी केलंय, त्याच्यानंतर त्याचंच स्टेटमेंट होतं की हे माझं नाटक नाही म्हणून, कारण ते तेव्हा तोपर्यंत आम्ही ते बदललेलंच होतं. पण दुसरं नाटक मी केलं विजय काका बरोबर, तेरी भी चुप नावाचं. अनफॉर्च्युनेटली ते चाललं नाही, पण त्या नाटकात मी दुसरं काहीही नाही केलं, कारण मला त्या नाटकात होतेच 3 प्रसंग. पहिल्या अंकात 1, दुसऱ्या अंकात 2. जसं आहे तेवढं, जेवढं आहे तेवढं. करेक्ट. आणि आता हे 3रं नाटक काय आहे की त्याची गंमत ही आहे विजय काकाची की तो कदाचित त्याला सांगायचं असतं बरंच काही असं मला वाटतं, पण तो कधी कधी सांगत नाही. आणि जर ते नटाने त्याचं सॉल्व्ह केलं तर तो त्या सांगायच्या भानगडीतही पडत नाही. नटाच्या लक्षात येत आहे तर तो एखाद दुसरं वाक्य कधी कधी सांगून मोकळा होतो. किंवा कन्फ्युजन, एस्पेशली कन्फ्युजन जिथे असेल, जसं मी विजय काकाला एकदा या तालमीत विचारलं होतं की अच्छा म्हणजे मला कळलंय का सिक्रेट, जे काही नाटकाचं सिक्रेट आहे जे ऑडियन्स बघतात ते कॅरेक्टर म्हणून मला कळलंय का. ज्यावर विजय काका म्हणाला हो कळलंय. म्हटलं अच्छा मग मी तसं परफॉर्म करायचं नाही, तेच तर आहे नाही करायचंय असं त्यांनी सांगितलं. सो त्या गरजेच्या वेळेला त्याच्याबरोबर बोलून असंख्य प्रश्न सुटतात. कधी कधी विजय काका बरोबर असं होतं की बाबा बोल, आम्हाला आपलं आता पडदा उघडायला आलेला आहे, आता सांगितलं, अशी परिस्थिती येते. बट दॅट्स फन. म्हणजे अति स्ट्रिक्ट डिरेक्टर सुद्धा असू नये, अति लिनियंट सुद्धा असू नये. सो तो त्याचं फार म्हणजे ग्रँड रिहर्सल मधला विजय केंकरे हा वेगळा, तालमीतला विजय केंकरे हा वेगळा, असं जेव्हा तुम्हाला कळलेलं असतं तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर शांतपणे नाटक करू शकता. ग्रँड रिहर्सलला त्याचा गौतम गंभीर होतो, ग्रँड रिहर्सलला त्याचा वगैरे होतं, तेव्हा आपण शांत राहायचं असतं. आणि आपण जेव्हा तालमीत हा करत असतो तेव्हा तो शांत असतो. ही गणित आहे. तू हॉरर नाटक करायचं ठरवलंस आणि त्याच्यामध्ये मॅजिक वापरलंयस, या 2 गोष्टींबद्दल तू सांग या नाटकाच्या. आम्ही डिस्क्लेमर देतो ना सुरुवातीला की याचा वास्तवाशी काही संबंध नाही. आणि मला थ्रिलर करायला आवडतं, कारण मी फार आयुष्यात थ्रिलिंग मनुष्य नाहीये. मला केली आहे त्यांनी, काळी राणी केली आणि इकडे काळी जादू केली. ते केलं. आणि दुसरं त्याच्यात तू चमत्कारांची जी काही गंमत आहे त्याच्याशिवाय ती थ्रिलर होऊ शकत नाही. त्यामुळे ती चमत्कारांची गंमत आहे. आता कधी कधी ते चमत्कार स्टेजवर आम्हाला चमत्कार दाखवतात, हा भाग वेगळा. चमत्कार दाखवतात, काही चमत्कारिक नाटकही केले त्यांनी. पण काय होतं, मला असं वाटलं की मला एक इंटरेस्टिंग गोष्ट सापडली, त्यांनी मला मजा आली वाचून. आणि अगदी समताराम ओ हेनरी सारखं ट्विस्ट इन द टेल सारखी मजा मला आली. आणि मला असं वाटलं ती लोकांनी शेअर करावं. तर अशा वेळेस माझ्यातला निरीश्वरवादी माणूस बाहेर येत नाही. मी तुम्हाला ती गंमत किंवा गोष्ट सांगायला ते नाटक केलं, त्यामुळे मला मजा आली. आणि तसाच आहे नीरजही.
या नाटकामध्ये एक अतिशय इंटरेस्टिंग ट्विस्ट इन द टेल आहे आणि ते तुम्ही लोक बेमालूम लपवून ठेवता. म्हणजे प्रयोग असा हो तसा हो, कॅरेक्टर एखाद दिवशी बसो न बसो, काहीही झालं तरी ते अजिबात लक्षात येत नाही. ते सांगायचंय का आता इथे? ते नाही सांगायचंय, ते बघायला ऑडियन्सने यावं असं मी म्हणते. पण एक आता मी सगळे बोलल्यानंतर मी एक गोष्ट सांगतो. मी बऱ्याचशा नाटकांमधून फार सांगत नाही नटाला मध्ये वगैरे किंवा काय. याचं महत्वाचं कारण असं आहे की मला ते नाटक आत्ता समोर घडतंय. बरीचशी नाटकं, सगळ्या नाटकात मी हे करत नाही, मी ऑथेलोच्या वेळेत मी असं केलं नव्हतं, तर ती आत्ता तुमच्या समोर घडतायत असं वाटण्यासाठी ती पूर्णपणे 1, 2, 2.5 बांधून मी कधीच बसवत नाही आणि कधीच बसवणार नाही. त्याच्यातला खरेपणा नष्ट होतो असं मला वाटतं. म्हणून ते मी करतो की तुम्ही आत्ता बघताय ना लाईव्ह, त्यामुळे एखाद्याला एखादी गोष्ट सुचली, त्याला पॉज सापडला तर तो त्या याच्यात सापडू दे ना. आणि ह्या नाटकात अनेक गंमत आहे. ए बाबा बोल ना, काय झालंय, असंही प्रेक्षकाचं होऊ दे, त्याकरता ते त्यांची ती गंमत नंतर वाढणार. पण मी हे जाणीवपूर्वक करतो, एखाद्या नाटकात जिकडे मला असंच हवं असं म्हणायची वेळ येते तेव्हा तसं करीन, पण फार तसं मी वेळ येऊ देत नाही. आणि खरं सांगायचं तर त्यात सुद्धा ना ऍक्टर सेन्सिबल असेल ना करणारा, तर कसं होतं काही नाटकांमध्ये ते थोडंसं फुलवणं गरजेचं असतं प्लॉटच्या पलीकडे जाऊन. काही नाटकामध्ये त्याची गरज नसते. ऑथेलोमध्ये वाढतोय रॉडरिगो विनोद करत फिरतो वगैरे, ते तसं चाललं नसतं. पण हे नाटक फॅन्टॅस्टिक आहे, तुमची मस्त टीम आहे, फ्रेश कास्टिंग आहे आणि इट इज अ डिफरंट प्ले. सो आय थिंक ये करेगा हिस्ट्री. येस, आमच्या नाटकात ब्लॅक अँड व्हाईट आहे विथ कलर्स. थँक्यू व्हेरी मच. आणि प्रेक्षकांना मला सांगायचं की हे नाटक कॉमेडी नाही, हे असे वागतात तसे नाहीये. पण जेवढा कॉमेडी पोर्शन आहे त्याला तुम्ही खळखळून असणार, जेवढा काही कॉमेडी पोर्शन आहे हे हॉरर कॉमेडी आहे. बरं, तुम्ही आलात त्याच्यासाठी आमच्याकडनं, आमचे जे स्पॉन्सर आहेत पितांबरी, त्यांच्याकडनं तुमच्यासाठी गिफ्ट हॅम्पर्स आहेत. उदबत्तीच्या कारखान्यात बांबूपासून अगरबत्ती कशी बनते, फुलातला अर्क कसा काढतात, गळ्यातल्या रुद्राक्षाचं खरंच झाड असतं का, हे सारं प्रत्यक्षात अनुभवायचं असेल तर दापोलीतल्या पितांबरी ॲग्रो रिसॉर्टला जायलाच हवं. 3-4 दिवसांच्या रिलॅक्सिंग हॉलिडेसाठी यंगस्टर्स, लहान मुलं आणि ज्येष्ठांसाठी हे परफेक्ट डेस्टिनेशन आहे. ग्रुपमध्ये राहण्यासाठी प्रशस्त रूम्स आहेत. इंडोर आउटडोर ऍक्टिव्हिटीज, कॅम्पिंग, बॉनफायर, बॅम्बू पार्क, बटरफ्लाय गार्डन, बैलगाडी सफारी, आकाश दर्शन सोबतच स्विमिंग पूल, रेन डान्स, डॉल्फिन सफारी, मगर सफारी आणि परशुराम भूमी यासारख्या ऍक्टिव्हिटीज पण आहेत. हो, आणि चमचमीत व्हेज नॉनव्हेज, खास करून सी फूड प्रेमींसाठी यांचं रुचियाना रेस्टॉरंट आहेच. खास आपल्या सोयीसाठी मुंबई, पुणे, ठाणे इथून टूर सेवाही उपलब्ध आहेत. आहे ना बेस्ट हॉलिडे डेस्टिनेशन? चला तर मग आजच बुकिंग करून टाकूया. So thank you very much. It was a pleasure having all of you. Thank you.